पुणे शहरातील ज्या वाहनावरील दंड प्रलंबित असेल, म्हणजे पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांनी जर तुमच्या वाहनावरती दंड लावलेला असेल आणि तो दंड तुम्ही अजूनही भरलेला नसेल, तर या दंडाची नोटीस तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे मिळणार आहे. दिनांक 26 फेब्रुवारी ते 1 मार्च ह्या दरम्यान ही नोटीस तुमच्या मोबाईलवरती मिळेल. सदरची नोटीस तुमच्या मोबाईलवरती MHPECH-G ह्या शॉर्टकोडवरून तुम्हाला प्राप्त होणार आहे. ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर पुढील 1 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी पुढील काही पर्याय उपलब्ध आहेत, जसे की तुम्हाला ही दंडाची रक्कम तुमच्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये किंवा ट्रॅफिक पोलिसांकडे जे ई-चलनचं मशीन आहे त्यावरून भरता येणार आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांचे अधिकृत ॲप PTP ॲप ह्या ॲपवरून देखील ही रक्कम भरता येणार आहे. तसेच महाट्राफिकechallan.gov.in ह्या संकेतस्थळावरून देखील तुमचे प्रलंबित थकबाकी भरता येणार आहे. तर आत्ता सांगितलेल्या ह्या 3 मार्गाने तुम्ही तुमच्या दंडाची रक्कम भरू शकता. दिलेल्या मुदतीमध्ये ह्या दंडाची रक्कम जर नाही भरली गेली तर पुणे पोलिसांमार्फत तुमचे लायसन रद्द करण्यासाठी RTOकडे शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे ही दंडाची रक्कम वेळेत भरणे हे महत्त्वाचे आहे. पुणे पोलिसांनी तुम्हाला ही नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. ह्या कालावधीमध्ये सांगितलेल्या 3 पैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही तुमच्या दंडाची रक्कम ही भरू शकता. किंवा तुम्हाला ह्या ई-चलन विरुद्ध आव्हान द्यायचे असेल तर तुम्ही कोर्टामध्ये देखील जाऊ शकता. हा पर्याय देखील तुमच्यासाठी खुला असणार आहे. ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुमच्या मोबाईलवरती जी नोटीस येणार आहे SMS द्वारे, तर तो SMS MHPECH-G ह्या अधिकृत शॉर्टकोडवरूनच येणार आहे. इतर कुठल्याही नंबरवरून किंवा कुठल्याही शॉर्टकोडवरून आलेला SMS हा अधिकृत नसणार आहे. त्यामुळे तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड होऊ नये यासाठी तुम्हाला आलेला जो SMS आहे तो कुठल्या नंबरवरून, कुठल्या शॉर्टकोडवरून आलेला आहे ह्याकडे लक्ष असणं फार महत्त्वाचं आहे. पुणे पोलिसांचा अधिकृत शॉर्टकोड असणार आहे MHPECH-G. तर ह्या अधिकृत शॉर्टकोडवरूनच तुम्हाला पुणे ट्रॅफिक पोलिसांची नोटीस येणार आहे. तर ह्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर कुठल्याही नंबरवरून तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा SMS आला, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची APK फाईल असेल तर ते डाउनलोड करू नका. ह्या पुणे पोलिसांनी जाहीर केलेल्या अधिकृत शॉर्टकोडवरूनच आलेला SMS हा अधिकृत असणार आहे. ह्याची दक्षता आपण घ्यायला हवी. तर मित्रांनो, तुमच्या वाहनावरती कुठल्याही प्रकारचा दंड केलेला असेल आणि तो अजूनही प्रलंबित असेल तर ते भरण्याची तुम्हाला ही मुदत देण्यात आलेली आहे. तर भविष्यात होणारी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या वाहनावरील दंडाची रक्कम भरणे हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर पुण्यामधील तुमच्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.